आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। अर्जुन पुत्र अभिमन्यु मारा। माझ्या पुत्राची लक्ष्मणाची हत्या केली होतीस तू। हे घे। तू वाचणार नाही सदा। जयद्रथ! मी कुंतीपुत्र अर्जुन प्रतिज्ञा करतो की जर सिंधू नरेश जयद्रथ उद्या सूर्यास्तापर्यंत मला शरण आला नाही, जर तो रण सोडून नाही पळाला, तर मी वासुदेव श्रीकृष्णांचा सखा द्रोण शिष्य कुंतीपुत्र अर्जुन उद्या सूर्यास्त होण्यापूर्वी जयद्रथचा वध करेन, अन्यथा अग्नीमध्ये प्रवेश करून स्वतःला भस्म करून टाकेन।
प्रणाम ताई. तुम्ही? जर तुम्ही आज्ञा दिली असती तर मी स्वतः तुमच्याकडे आले असते. एखाद्या जवळच्याच्या मृत्यूचं दुःख तर सर्वांनाच होत असतं, परंतु ज्याचं दुःख अधिक असतं सांत्वन करायला लोक त्याच्याकडेच जातात. म्हणूनच मी तुझ्याकडे आले आहे. माझ्या लक्ष्मणाच्या मृत्यूपेक्षाही अधिक दुःख मला अभिमन्यूचं झालंय, ज्याला इतक्या अधर्मी आणि अमानवी यातना देऊन मारण्यात आलंय की ते ऐकूनच माझ्या हृदयाचा थरकाप उडाला. मी स्वप्नात देखील विचार केला नव्हता की माझ्या पुत्रांच्या हातून असं भीषण पाप घडू शकेल. ताई, ज्यांनी पाप केलंय तेच याची शिक्षा देखील भोगतील. दुसऱ्यांच्या पापासाठी तुम्ही स्वतःला दोषी का समजत आहात? कारण हे भीषण पाप करणाऱ्यांना मीच जन्म दिलाय. एकांतात विचार करताना माझा विवेक माझ्या समोर न्यायाचा तराजू घेऊन उभा राहतो, तेव्हा ज्या पारड्यात माझे पुत्र असतात ते पारडं त्यांच्या पापांच्या ओझ्याने जड होऊन जेव्हा जमिनीला स्पर्श करू लागतं, तेव्हा मी नकळतच माझ्या कुशीला शिव्या शाप देऊ लागते. ताई, स्वतःलाच शिव्या शाप देऊन तुमच्या आत्म्याला इतक्या यातना देऊ नका. स्वतःवर इतके अत्याचार करणं उचित नाहीये. हेच उचित आहे कुंती, हेच उचित आहे. कारण जे अत्याचार तुझ्यावर झालेत ते अत्याचार पांडवांवर झालेत. त्या अत्याचारांकरता मी तुझ्याकडे क्षमा देखील मागू शकत नाही. आम्ही सर्व कौरवांनी मिळून तुम्हा सर्वांचा किती अपमान केला होता हे सुद्धा विसरून गेलो होतो की पांडू कुळाची सून कुरुकुलाची देखील अब्रू आहे. तरी देखील आम्ही द्रौपदीला भर दरबारात नग्न करून अपमानित केलं. इतकं सगळं होऊन सुद्धा आमचे डोळे नाही उघडले. बहुधा याच करता, कारण भगवान आम्हा कौरवांना या निर्लज्ज पापाची शिक्षा देऊ इच्छित होते. म्हणूनच तर हे युद्ध झालंय. आणि आता या युद्धामध्ये आम्हाला आमच्या पापांची शिक्षा भोगावी लागते. समजा मी हे युद्ध थांबवू शकले असते तर. ताई, आपण स्त्रिया आहोत. आपण इच्छा असून सुद्धा युद्ध थांबवू शकत नसतो. ताई, एकदा मी स्वतः छत्राणी बनून आमच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी माझ्या पुत्रांना संदेश धाडला होता. पण अभिमन्यू आणि लक्ष्मणाच्या मृत्यूनंतर माझी ममता हा निर्णय घेऊ शकत नाहीये की भावनेच्या भरात वाहत जाऊन मी आमच्या अपमानाचा बदला घेण्याचा जो आदेश माझ्या पुत्रांना दिला होता तो उचित होता अथवा अनुचित. कुंती, धर्माची गोष्ट अशी आहे की तुझा तो निर्णय उचितच होता. ताई, हो कुंती, जर ईश्वराला कौरवांचा सर्वनाश मान्य नसता तर हे युद्धच का झालं असतं? का सर्व कौरवांनी माझ्यासारखी त्यांच्या डोळ्यांवर पट्टी बांधून आंधळ्यांसारखी युद्धाच्या दरीत उडी घेतली? आणि सर्वात मोठी शिक्षा तर पितामह भोगतायत, जे शरशय्येवर पडून आहेत. सर्व कुरुकुलाचे ज्येष्ठ या नात्याने त्यांनी त्यांचा निर्णय देऊन कौरव आणि पांडवांच्या कुळाला सर्व नाशापासून वाचवायला हवं होतं. ताई,
विधात्याचं विधिलिखितच काहीसं असं आहे की लिहिलेलं जर प्रत्यक्षात व्हायला लागलं तर ते कोणीही रोखू शकत नाही. एक एक घटनेद्वारा प्रारब्ध न जाणो कोणाकोणाकडून त्याच्या कर्मांचा हिशोब चुकता करत असतो. कुंती, प्रारब्धाचे कोणकोणते हिशोब आपण चुकते करणार आहोत. एका पापाची परतफेड पूर्ण होत नाही तोपर्यंत कौरवांच्या हातून दुसरं पाप घडतं. द्रौपदीच्या अपमानानंतर आता अभिमन्यूची अधर्माने हत्या. न जाणो या पापाची शिक्षा कुणाकुणाला भोगावी लागणार आहे. तो बिचारा तर निष्पाप बालक होता. आपण इथे बसून अश्रू ढाळून आपलं दुःख हलकं करत आहोत, परंतु जिने त्याला जन्म दिला होता ती सुभद्रा, तिच्या काळजाच्या तुकड्याच्या मृत्यूचं दुःख कसं सहन करू शकेल कुंती? तिच्या मुलाचं दुःख कसं सहन करू शकेल? कसं सहन करू शकेल सुभद्रा? कसं सहन करू शकेल? सुभद्रा, तू एक वीर पत्नी आहेस, एक वीर माता आहेस, क्षत्राणी आहेस, तरी देखील रडतेस. वीरांच्या मृत्यूसाठी अश्रू नाही ढाळले जात. एका आईचं हृदय मात्र आपल्या मुलाकरता पिळवटून निघतं. जिच्या काळजाचा तुकडा कायम स्वरूपी ती गमावून बसलेली असते, तिने रडायचं नाही तर अजून काय करायचं? सुभद्रे, मृत्यू एक अटळ सत्य आहे. सर्वांना आपापलं शरीर त्यागावंच लागतं. परंतु ज्याची आई जिवंत आहे त्याला मृत्यूला कवटाळाचा काही एक अधिकार नाहीये. आणि अभिमन्यू तर स्वतः अजून कुमार अवस्थेत होता. आता तर त्याचा विवाह झाला होता. त्याच्या गळ्यातला वरमालेच्या फुलाचा सुगंध अजूनपर्यंत वातावरणात दळवळतोय. आणि त्याच्या शय्येवरची फुलं अजूनही कोमजलेली नाहीयेत. आणि माझ्या मुलाला जळत्या चितेवर झोपावलं गेलं. सुभद्रे, तू भावूक होण्याने जीवनाचं सत्य तर बदलणार नाहीये ना? ठाऊक आहे. आणि ना मृत्यूचं सत्य बदललं जाऊ शकतं. परंतु तरीही मला मृत्यूला एक प्रश्न विचारायची इच्छा आहे की काय अधिकार आहे त्याला की जन्म देणाऱ्या आईला न विचारताच तिच्या पुत्राचं जीवन त्याने हिरावून नेलं.
काय अधिकार आहे त्याला की एकाच झटक्यात आईची कूस आणि पत्नीचं सौभाग्य त्याने हिरावून घेतलं? आणि ज्या बाळाने अजून जन्म घेतलेला नाहीये त्याच्या डोक्यावरून त्याच्या पित्याचं छत्र हिरावून नेलं. काय दोष आहे अभिमन्यूच्या न जन्मलेला निष्पाप बाळाचा? तो बिचारा तर त्याच्या बापापेक्षाही अधिक दुर्दैवी निघाला. अभिमन्यूला तर 13 वर्षांपर्यंत त्याच्या पित्याच्या छत्रछायेपासून वंचित राहावं लागलेलं. परंतु त्याच्या पुत्राला तर आयुष्यभरासाठी वंचित राहावं लागणार आहे. शांत हो सुभद्रा, शांत हो. शांत हो म्हणता? कशी शांत हो? स्वतःच्या मुलाला स्वतःच्या मायेच्या सुरक्षा कवचातून बाहेर काढून त्याच्या पित्याच्या सुरक्षित हातात सोपवलं होतं. कौरवांसारख्या लांडग्यांच्या कळपात माझ्या मुलाला सोडून तुम्ही कुठे निघून गेला होतात? मारून टाकलं माझ्या मुलाला त्या लोकांनी, मारून टाकलं. माझ्या फुलासारख्या बाळाला मातीत कुस्करलं आणि तुम्ही काहीच करू शकला नाहीत. कसे धनुर्धर आहात तुम्ही जर तुमच्या बाळाने तुमच्या पुत्राचं संरक्षण नाही करू शकलात? मला माझा पुत्र परत आणून द्या, परत आणून द्या. सुभद्रा, अजून किती वाहत जाशील भावनेच्या समुद्रामध्ये? सत्य समजून घे. जे व्हायचं होतं ते होऊन गेलं. विधी लिखित कुणीही टाळू शकत नाही. हो, एक गोष्ट मात्र मी पूर्ण खात्रीने सांगू शकतो की अभिमन्यूचं हे बलिदान व्यर्थ नाही जायचं. सुभद्रा, अभिमन्यूचा कौरवांनी वध केला आणि ते आता अधर्माच्या अत्युच्च पातळीवर पोहोचलेत. हा अधर्म करणाऱ्या प्रत्येक दोषी माणसाला त्याच्या अपराधाची शिक्षा अवश्य भोगावी लागेल. उद्या सूर्यास्ता अगोदर अधर्मी जयद्रथाची आहुती या रणयज्ञामध्ये दिली जाईल आणि त्याच्या नंतर एक एक करून सर्व कौरव मारले जातील. सर्व सृष्टी साक्षीदार असेल. तू सुद्धा माझ्यावर विश्वास ठेव सुभद्रा, विश्वास ठेव. त्याच्या पुत्राने माझ्या पुत्राची हत्या केली. मी त्याच्या मुलाला मारून टाकलं. हिशोब चुकता झाला. मी माझ्या पुत्राच्या मृत्यूच्या वेदनेने तडफडतोय. आता त्याच वेदनेत अर्जुनाने देखील तडफडावं. परंतु तुमच्या दोघांच्या अहंकाराच्या लढाईत मी तर व्यर्थच मारला जाणार आहे ना. तुम्हाला काही व्हायचं नाही. काही होणार नाही तुम्हाला सिंधू नरेश. काहीही होणार नाही असा विचार करून आपण हातावर हात ठेवून तर बसू शकत नाही ना. आपल्याला सिंधू नरेशांच्या सुरक्षेचा काहीतरी उपाय करावाच लागेल. काहीतरी उपाय करावाच लागेल. काहीही करता येणं शक्य नाही. घायाळ नाग जेव्हा क्रोधाने त्याचा फणा काढतो तेव्हा त्याच्या दंशापासून कोणीही वाचू शकत नाही. अर्थात माझा मृत्यू निश्चित आहे. नाही, नागापासून वाचण्याचा एक उपाय आहे. तो म्हणजे त्याच्या फण्यासमोर येण्याऐवजी पळून जायचं. अर्जुनाने त्याच्या प्रतिज्ञेत म्हटलंय की जर सिंधू नरेश युद्धभूमी सोडून निघून गेले तर तो त्यांची हत्या नाही करायचा. तुम्ही बरोबर बोलताय कृपाचार्य. मी सुद्धा युद्धभूमी सोडून निघून गेलं पाहिजे. सिंधू नरेश, हे तुम्ही काय भित्र्यासारखं बोलत आहात? युद्धभूमीवरून पळून जाण्याबद्दल वक्तव्य करून तुम्ही आमच्या शौर्याचा अपमान करत आहात. क्षमा करा अंगराज, पण यात अपमान होण्यासारखं काय? तुम्ही भावूक होऊन विचार करताय म्हणून असं बोलत आहात. पण सत्य तर हेच आहे
की महाराज जयद्रथांनी युद्धभूमी सोडून जाणं सोयीचं आहे, अन्यथा क्रोधित अर्जुनाच्या धनुष्यातून सुटणारे बाण न जाणो किती कौरवांना यमसदनी धाडतील. अर्जुनाच्या बाणाचं उत्तर देण्याची क्षमता माझ्यात आहे कृपाचार्य. बघून घेईन त्याला देखील. तुमच्या या क्षमतेला एखाद्या अन्य दिवसासाठी जपून ठेवा अंगराज. अर्जुन एकटाच एखाद्या विशाल सैन्याप्रमाणे आहे आणि जर त्याने प्रतिज्ञा केली आहे तर तो अवश्य त्याच्या पूर्ण शक्तीनिशी ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. म्हणूनच आपण अर्जुनाला त्याची प्रतिज्ञा पूर्ण करण्याची संधीच देता कामा नये. मला तर काहीच समजत नाहीये गुरु द्रोणाचार्य, या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे? युवराज, यात जराही शंका नाही की आपण अर्जुनाच्या प्रत्येक आक्रमणाचं उत्तर देऊ शकतो. परंतु उद्या जे युद्ध होईल त्यात अर्जुन आक्रमण करेल आणि आपल्याला बचावात्मक युद्ध करावं लागेल. युद्धात आक्रमण करणाऱ्याचाच अधिक फायदा होत असतो, त्यामुळे कौरवांची खूप हानी होईल. तुम्हा सर्वांचं काय मत आहे? माझ्या मते सिंधू नरेशांनी युद्धभूमी सोडून जाणंच योग्य ठरेल, कारण क्रोधामुळे अर्जुन पांडवांच्या शस्त्र भांडारातलं सर्वात भयंकर अस्त्र बनलाय. गुरुदेव, जर अर्जुन पांडवांचं सर्वात भयंकर अस्त्र बनला असेल तर सिंधू नरेश जयद्रथ देखील आपल्या शस्त्र भंडारातले सर्वात भयंकर अस्त्र बनलेले आहेत. हे काय बोलताय तुम्ही मामाश्री? इथे सिंधू नरेश जयद्रथांचे प्राण संकटात आहेत आणि तुम्ही त्यांनाच कौरवांचं भयंकर अस्त्र संबोधत आहात. मी बरोबर बोलतोय भात्यश्री. आपण आपल्या या भयंकर अस्त्राने पांडवांचं भयंकर अस्त्र अर्थात अर्जुनाला सुद्धा नष्ट करू शकतो. अर्जुनाला नष्ट करू शकतो? मामाश्री, हा कोणता फासा फेकत आहात? भात्यश्री, मी जो फासा टाकतोय त्या फाशाचं नाव आहे जयद्रथ. जयद्रथ? हो, सिंधू नरेश जयद्रथ आपल्याकरता तो फासा आहे ज्याला आपण युद्धात फेकून हे युद्ध जिंकून घेऊ शकतो. आणि तू याच फाशाला युद्धभूमीवर बाजूला करून जिंकलेली बाजी हरू इच्छितो आहेस? जयद्रथाचा फासा फेकून आपण युद्ध जिंकू शकतो? ते कसं काय मामाश्री? मला तुमचं बोलणं नीट समजलं नाही. हे बघ भात्यश्री, जरा बुद्धीने काम घे. तू हे तरी मान्य करतोस ना की अर्जुनाशिवाय पांडवांची शक्ती जवळपास शून्य समान आहे. जर कुठल्याही प्रकारे अर्जुनाचा मृत्यू झाला तर पांडव एकाच दिवसात गुडघे टेकतील. हे बरोबर आहे की नाही? हो हो सेनापतीजी, मी बरोबर बोलतोय ना? तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात गांधार नरेश. मग तुम्ही त्याच शक्तीला युद्धभूमीवरून बाजूला करून जिंकलेल्या बाजीला पराभवात का बदलू इच्छिताय? केवळ एक दिवस काय केवळ एक दिवस आपण सिंधू नरेशांचं रक्षण नाही करू शकत? हो हो, अवश्य करू शकतो. अवश्य करू शकतो. मग आपण सर्वांनी मिळून ही प्रतिज्ञा करूया की आपण आपल्या प्राणांची बाजी लावू, परंतु अर्जुनाला सिंधू नरेश जयद्रथांजवळ फिरकू सुद्धा देणार नाही. आणि अर्जुन त्याच्या प्रतिज्ञेनुसार स्वतःच आग लावून त्या आगीत भस्म होऊन जाईल. हो वा मामाश्री वा, काय युक्ती लढवलीत तुम्ही. याने तर युद्धाचं पारडच पलटून जाईल. वा मामाश्री वा. तर मग चला आपण सर्वांनी युवराजांच्या हातावर हात ठेवून प्रतिज्ञा करूया. या भात्यश्री या. आम्ही सर्व कौरव योद्धे मिळून ही प्रतिज्ञा करतो की उद्या सूर्यास्त होईपर्यंत कोणत्याही परिस्थितीत सिंधू नरेश जयद्रथांच्या प्राणांचं रक्षण करू. हो, आम्ही सर्वजण प्रतिज्ञा करतो आहोत. आम्ही प्रतिज्ञा करतो आहोत.
भाचेश्री, झोपला नाहीयेस अजून? नाही मामाश्री, झोपच येत नाहीये. हाच विचार करतोस ना की उद्या काय होणार आहे? मामाश्री, उद्या अर्जुनाचा मृत्यू नक्की होईल ना? हो भाचेश्री, ही गोष्ट तितकीच सत्य आहे जितके हे की उद्या सूर्यास्त होणार आहे. म्हणूनच मी सूर्योदयाची प्रतीक्षा करतोय. सूर्योदय होईल तरच अस्त होईल ना. यात इतकं अधीर आणि व्याकुळ होण्याची आवश्यकता नाहीये भाचेश्री. आपल्या इच्छा किंवा अनिच्छेने ना सूर्य लवकर उगणार आहे ना अस्ताला जाणार आहे. त्यामुळे जा आणि जाऊन झोप जरा. वासुदेव, प्रणाम पितामह. सौभाग्यवती भव. सुभद्रा, द्रौपदी, अभिमन्यूचा समाचार ऐकून सांत्वन करण्यासाठी मीच खरं तर तुमच्याकडे यायला हवं होतं. परंतु माझ्या या दशेमुळे मीच तुम्हाला इथे येण्यासाठी बोलावणं धाडलं. माझ्यामुळे तुम्हा दोघींना इथे येण्याचे कष्ट पडले. अभिमन्यूच्या मृत्यूचे कष्ट सहन केले. एका आईसाठी याहून अधिक कष्ट ते काय असू शकतात पितामह? काय असू शकतात? रडू नकोस सुभद्रे, रडू नकोस. क्षत्रिय कन्या आहात ना, असे अश्रू ढाळणं बरं दिसत नाही तुम्हाला. क्षत्रिय कन्या आई नसतात का? आणि मी तर ती दुर्दैवी आई आहे जिचा एकच पुत्र होता. तिच्या एकुलत्या एक पुत्राच्या अकाली मृत्यूवर एक आई रडणार नाही तर अजून काय करेल? हो पितामह, आज जर तुम्ही कौरवांचे सेनापती असता तर आपला अभिमन्यू जिवंत असता. कारण तुम्ही कौरवांना हा अधर्म कदापि करू दिला नसता. कदापि करू दिला नसता. हो पितामह, जर तुम्ही असतात तर माझ्या अभिमन्यूचं रक्षण अवश्य केलं असतं. जर साक्षात मृत्यू
एखाद्याचा वध करण्याच्या इच्छेने रणभूमीवर अवतरित झाला असेल सुभद्रे, तर कुणीही कुणाचंही रक्षण करू शकत नाही. मग तो भले कितीही महान योद्धा का असेना, तो मृत्यूवर विजय प्राप्त नाही करू शकत. आणि मृत्यू वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळी रूप धारण करून येतो. जसा अभिमन्यू करता मृत्यूने दुर्योधन, दुःशासन, शकुनी, कर्ण आणि द्रोणाचार्य आदींचं रूप धारण केलं होतं. अगदी तशाच प्रकारे तो माझ्यासाठी शिखंडिणीचं रूप प्रकट घेऊन आला होता. आणि आता जयद्रथासाठी मृत्यूने अर्जुनाचं रूप धारण केलेलं आहे. तशाच प्रकारे कदाचित मी सुद्धा अभिमन्यूच्या मृत्यूचं कारण बनलो असतो. नाही, हे शक्य नसतं झालं. हे असंभव आहे पितामह, असंभव आहे. मी तुम्हा दोघींच्या भावना आणि दुःख समजू शकतो. तरी देखील मी सांगू इच्छितो की जो जन्म घेतो तो मरण पावतोच, आणि जो मरण पावतो तो पुनश्च जन्म घेतो. हाच तर सृष्टीचा नियम आहे. मग शोक कशासाठी? हे सुभद्रे, हे पांचाली, तुम्ही अभिमन्यू करता शोक नका करू. त्याला तर वीरगती प्राप्त झाली आहे. जी प्रत्येक योद्ध्याची इच्छा असते, पण ती प्रत्येक योद्ध्याच्या नशिबात असतेच असं नाही. हो सुभद्रे, हो द्रौपदी, क्षत्रिय कन्या युद्धावर गेलेल्या स्वतःच्या पिता, पती, भ्राता आणि पुत्रांची प्रतीक्षा नाही करत. हो, आणि जर ते परतून आलेच तर त्यांना ईश्वराची कृपा समजतात, आणि परतून नाही आले तर ती ईश्वराची इच्छा मानतात. हे सुभद्रे, क्षत्रिय कुळात ज्याचा जन्म होत असतो तो वीर मरणाची आशा धरतो. त्यामुळे शोक करू नकोस. क्षात्र धर्माचं पालन करताना वीर अभिमन्यूला पुण्यलोक प्राप्त झालेला आहे. तप, ब्रह्मचर्य, बुद्धी आणि ज्ञानाच्या द्वारे साधू संत आणि तपस्वी जो मोक्ष प्राप्त करू इच्छितात, तुझ्या परमप्रतापी परमवीर अभिमन्यूला तोच मोक्ष प्राप्त झालाय. मग शोक कशासाठी? आम्ही काय करावं पितामह? शेवटी आम्ही स्त्रिया आहोत. आमच्या या हृदयाला कितीही कठोर जरी बनवलं तरी मेंढ तर दगड बनू शकत नाही ना. मला मान्य आहे, प्रत्येक आई तिच्या मुलाला जिवंत पाहू इच्छिते. परंतु विचार कर, जर स्वतःच्या प्राणांच्या रक्षणार्थ अभिमन्यू युद्धभूमीवरून पळून गेला असता तर तुम्हा दोघींना आनंद झाला असता? नाही ना. तुम्ही हाच विचार केला असता
की अभिमन्यू आमच्या कुळाच्या माथ्यावरचा कलंक आहे, पण नाही, अभिमन्यू गुरुकुलाच्या माथ्यावरचा कलंक नाही, तिलक आहे. असा तिलक जो गुरुकुलाच्या माथ्यावर सदैव शोभून दिसेल. अभिमन्यू अमर झालाय सुभद्रे, अमर झालाय. तसाही मनुष्य मेल्यानंतर आपल्या मुलांच्या रूपाने जिवंत राहतो आणि अभिमन्यूचं बाळ त्याच्या पत्नीच्या उदरात वाढतंय. तोच अभिमन्यूच्या नवीन जीवनाचा पुरावा आहे. तरी देखील तुम्ही दोघी इतक्या शोकाकुल का आहात? सुभद्रे, द्रौपदी, तुम्हाला नव्हतं माहीत, मला आधीपासूनच माहीत होतं की अभिमन्यूचं आयुष्य खूप छोटं असणार आहे. अर्थात अभिमन्यूच्या जन्माच्या वेळी गुरुकुलाच्या राज ज्योतिषींनी मला अभिमन्यूच्या बाबतीत सांगितलं होतं. त्यामुळे शोक करणं सोडून द्या. जे झालं ते विसरून जा. परंतु पितामह, आम्हाला तर उद्याची चिंता सुद्धा सतावते. पार्थ अर्जुनांनी स्वतःच्या प्राणांची बोली लावली आहे. माहिती आहे मला, आणि मी तुला खात्रीने सांगतो की अर्जुन त्याच्या प्रतिज्ञेची पूर्ती अवश्य करेल. तो सर्वश्रेष्ठ धनुर्धर आहे, आणि त्याच्याहून महत्वाचं हे की भगवान श्रीकृष्णांचा भक्त देखील आहे आणि त्यांचा मित्र देखील. आणि भगवान श्रीकृष्णांची कृपा त्याच्या करता सुरक्षा कवच बनेल. त्यामुळे श्रद्धा ठेव, उद्या अर्जुनाला युद्धात काही नाही होणार. विजय त्याचाच होईल. पितामह, तुमच्या बोलण्याने आमच्या मनाला शांतता लाभलीये. आता आम्हाला आज्ञा द्यावी पितामह. सौभाग्यवती भव. हे वासुदेव, तुम्ही जे कार्य माझ्यावर सोपवलं होतं ते मी पूर्ण केलं. पुढे तुम्हालाच सगळं सांभाळायचंय. केवळ उद्याच्या सूर्यास्तापर्यंत महाराज, केवळ उद्याच्या सूर्यास्तापर्यंत अर्जुनाने आपले जावई जयद्रथांच्या जीवनाचा अवधी निश्चित केला आहे. नाही गांधारी, असा विचार नको करूस. अर्जुनाने त्याच्या प्रतिज्ञेद्वारे स्वतःचा मृत्यू देखील तर निश्चित केला आहे. असं होऊ शकतं की तो जयद्रथाचा वध करण्यात अयशस्वी होईल. परंतु अर्जुनापासून जयद्रथाचं रक्षण कोण करेल महाराज?
पिताश्री, माताश्री. कोण? दुष्यला? दुष्यला नाही माताश्री, दुर्भाग्यशाली म्हणा. हे तू काय बोलते आहेस पुत्री? शुभ शुभ बोल दुष्यला. आज सूर्यास्तापूर्वी जिच्या पतीचा मृत्यू निश्चित झाला असेल ते दुर्भाग्यशाली नाही तर अजून कोण असू शकते? तुम्ही हे युद्ध थांबवा पिताश्री, तुम्ही हे युद्ध थांबवा. तू व्यर्थ भयभीत झाली आहेस दुष्यला. तुझा पती सुरक्षित राहील. जयद्रथाच्या सुरक्षेचं दायित्व गुरु द्रोणाचार्यांनी घेतलं आहे. त्यांच्या छत्रछायेत जयद्रथ अगदी सुरक्षित आहे. हा तुमचा भ्रम आहे पिताश्री. अर्जुनाच्या बाणांचं उत्तर कदाचित द्रोणाचार्यांच्या अस्त्रभांडारात असू शकतं. परंतु काय दुष्यले? परंतु श्रीकृष्णांच्या सुदर्शन चक्राचं उत्तर द्रोणाचार्यांजवळ आहे का? श्रीकृष्णांनी अस्त्रशस्त्र न उचलण्याची प्रतिज्ञा केली आहे. मग ठीक आहे, ते त्यांची प्रतिज्ञा नाही मोडणार. पण त्यांचा मित्र अर्जुनाची प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी ते काहीही करू शकतात. दुष्यले, ते काहीही करोत, परंतु मी आता हे युद्ध थांबवण्यासाठी काही करू शकत नाही. मातोश्री, तुम्ही तर हस्तिनापुराच्या महाराणी आहात. तुम्ही दुर्योधन दादाला युद्ध थांबवायचा आदेश देऊ शकता. माझा नाईलाज आहे बाळा, माझा नाईलाज आहे. मातोश्री. हो बाळा, माझा नाईलाज आहे. मी हे युद्ध थांबवू इच्छिते, परंतु थांबवू शकत नाही. हाच माझा नाईलाज आहे. तू तुझ्या पतीच्या प्राणांसाठी हस्तिनापुराच्या महाराजांसमोर पदर पसरते आहेस आणि माझी कित्येक वेळा हस्तिनापुरांच्या महाराजांसमोर माझ्या पुत्रांच्या प्राणांसाठी पदर पसरून भीक मागून झालीये. परंतु हस्तिनापुराच्या महाराजांनी मला ही भिक्षा वाढण्यास देखील नकार दिला. आणि आता असं वाटतंय की माझी कूस पूर्णपणे उजाड होणार आहे. गांधारी, क्षमा करा महाराज, परंतु आता असं वाटतंय की हे महायुद्ध कौरवांना सर्वनाशाच्या दिशेने घेऊन जाईल. म्हणूनच हे दुष्यले, तू तुझ्या या विवश मातेला क्षमा करावीस. मातोश्री, जी तिच्या मुलीचं सौभाग्य वाचवण्यासाठी केवळ अश्रू ढाळण्या व्यतिरिक्त अजून काही करू शकत नाही. मला क्षमा कर पुत्री, मला क्षमा कर. आक्रमण! आक्रमण! Krishna